नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बघणार आहोत एमएसटी सीटी 2026 चे कट ऑफ मार्क्स किंवा कट ऑफ पर्सेंटाइल। कारण आता आन्सर की मध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स समजलेत म्हणजे तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की कोणत्या कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन होईल आता। ठीक आहे, प्रत्येक कॉलेजबद्दल आज आपण बोलणार आहोत बाळांनो। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा। जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन देत असेल बाळांनो। दररोज 2 ते 3 व्हिडिओज येतात, ठीक आहे, जेणेकरून तुमचं ऍडमिशन प्रोसेस एक चांगल्या पद्धतीने व्हावं आणि एक चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटावं, म्हणून चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत नाही पोहोचू शकत बाळांनो मी, पण ऍटलीस्ट जे माझ्या चॅनलशी जोडलेले त्यांना एक चांगल्या कॉलेजमध्ये नक्कीच पोहोचवेल। आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो। कॅप राऊंड काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येते, ठीक आहे। सीईटी सेल कडून काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येते, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। चला बघूया एमएसटी सीटी 2026 चे कट ऑफ पर्सेंटाइल। ठीक आहे, पहिली गोष्ट तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे, कट ऑफ म्हणजे काय असतं बाळांनो। कट ऑफ म्हणजे बाळांनो मिनिमम पर्सेंटाइल टू गेट इनटू दॅट कॉलेज। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एक व्हीजेटीआय कॉलेज आहे ना, व्हीजेटीआय मध्ये तुम्हाला कम्प्युटर सायन्स ब्रांच हवी आहे, तुमची कॅटेगरी आहे ओपन, ठीक आहे, आणि तुम्हाला किती 99.5 पर्सेंटाइल लागतात। ठीक आहे, तर हे 99.5 काय बाळांनो कट ऑफ आहे, कशाचं? ओपन कॅटेगरीचं, कोणत्या ब्रांचचं? सीएस ब्रांचचं, कोणत्या कॉलेजचं? व्हीजेटीआय कॉलेजचं। अशा पद्धतीने या 4 फॅक्टर्सने तुमचा कट ऑफ डिसाईड होतो बाळांनो। ठीक आहे, आता आपल्याला बघायचंय की आता मी महाराष्ट्राचे 350 कॉलेजेस आहेत, महाराष्ट्रात 350 पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंग। ठीक आहे, प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ सांगायला गेलो ना तो व्हिडिओ खूप मोठा होईल। ठीक आहे, तर मी काय केलं, कॉलेजेसला काही कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलेले बाळांनो, जसं की टॉप लेवल कॉलेजेस, मीडियम लेवल 1 कॉलेजेस, मीडियम लेवल 2 कॉलेजेस, लो लेवल कॉलेजेस आणि बिलो लो लेवल कॉलेजेस। टॉप लेवल कॉलेजेस म्हणजे काय रे बाळांनो, जे 350 कॉलेजेसमध्ये तुम्ही कन्सिडर करा, 350 कॉलेजेस आहेत ना, त्याचे टॉप 10% कॉलेजेस म्हणजे पहिले 35 कॉलेजेस, 1 ते 35 कॉलेजेस। ठीक आहे, त्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन हवं असेल बाळांनो, ज्यांचं ऍव्हरेज पॅकेज 15 लाख पेक्षा जास्त आहे, त्याच्यामध्ये किती पर्सेंटाइल लागेल त्याच्याविषयी आपल्याला बोलायचंय। ठीक आहे, मीडियम लेवल 1 कॉलेज म्हणजे बाळांनो ज्यांचं ऍव्हरेज पॅकेज 10 लाख रुपये, म्हणजे तुम्हाला 10 लाख वर्षाची नोकरी ऍव्हरेजली लागून जाईल। जरी तुम्ही ऍव्हरेज विद्यार्थी आहात तरी, खूप जास्त चांगले विद्यार्थी असतील तर त्यांना चांगलं पॅकेज लागेल, पण जर तुम्ही ऍव्हरेज विद्यार्थी आहात तर तुम्हाला 10 लाखाची नोकरी कमीत कमी लागेल बाळांनो। जर तुम्ही मीडियम लेवल 2 कॉलेजमध्ये बघताय बाळांनो, मीडियम लेवल 2 ला तुम्हाला 6 लाखाची नोकरी लागेल, म्हणजे 50,000 महिन्याची नोकरी तुमची पक्की असेल। ठीक आहे, ऍव्हरेज सांगतोय। जर तुम्ही या कॉलेजेसमध्ये सुद्धा चांगला अभ्यास केला तर तुम्ही चांगलं पॅकेज क्रॅक करू शकतात। लो लेवल कॉलेजेस म्हणजे बाळांनो तिथे 4 लाखाचं पॅकेज असतं, म्हणजे तुम्ही कन्सिडर करा 35-40 हजारची नोकरी तुमची लागेल। आणि बिलो लो लेवल कॉलेज म्हणजे बाळांनो 4 लाख पेक्षा जास्त कमीची नोकरी, त्याला म्हणतात बिलो लो लेवल कॉलेजेस। ठीक आहे, आता कॉलेजेसच्या कॅटेगरीज समजल्या तुम्हाला, 5 कॅटेगरीज मध्ये आपण कॉलेजेसला डिवाइड केलं। टॉप कॉलेज, मीडियम लेवल 1, मीडियम लेवल 2, लो लेवल आणि तुमचं बिलो लो लेवल। टॉप, मीडियम आणि मीडियम लेवल 2 या 3 मध्ये जाण्याचा आपला नेहमी प्रयत्न असतो बाळांनो। ठीक आहे, चला आता बघूया। आता टॉप लेवल कॉलेज फॉर एक्झाम्पल मी बघतोय तुम्हाला, टॉप लेवल कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीसाठी किती लागेल, ओबीसी साठी किती लागेल, एनटी साठी किती लागेल, एससी एसटी साठी किती लागेल, एससीबीसी साठी किती लागेल, हे पण व्हेरिएशन होईल। फक्त मला असं सांगता येईल का टॉप लेवल कॉलेजमध्ये सीएसआयटी ब्रांचसाठी तुम्हाला लागेल बाळांनो 94 पर्सेंटाइल, एवढं सांगून गोष्ट संपेल का? नाही। टॉप लेवल कॉलेजमध्ये कॅटेगरी, कोणती कॅटेगरी तुमची, ओपन आहे का, ओबीसी आहे का, एससी आहे का, एसटी आहे, या गोष्टी पण समजणं गरजेचं आहे, आणि त्यानुसार किती मार्क लागतील हे समजणं गरजेचं आहे। ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओ मी ब्रांच वाईज कट ऑफ्स पण टाकणार आहे बाळांनो, जर तुम्हाला हवा असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये ब्रांच नक्कीच लिहा। ठीक आहे, सीएस साठी किती, आयटी साठी किती, या सगळ्या गोष्टींबद्दल सांगणारे कॉमेंट सेक्शन मध्ये मला नक्कीच कळवा, तसं जर तुम्हाला हवा असेल तर। आता आपण बघूया टॉप साठी, ओपन साठी किती लागतं, ओबीसी साठी किती लागतं, एससी साठी किती लागतं, एसटी साठी किती लागतं, एसीबीसी साठी किती लागतं। त्यानंतर आपण बघणार आहोत M1 कॉलेजेस साठी किती, M2 कॉलेजेस साठी किती, लो लेवल कॉलेजेस साठी किती, बिलो लो लेवल कॉलेज साठी। ठीक आहे, आता एक्झॅक्ट कट ऑफ बघूया बाळांनो आपण, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली बाळांनो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। जरी कमी मार्क आले बाळांनो तरी आपण एक टॉप टियर कॉलेजमध्ये सीएसआयटी पॉसिबल असतं बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। ठीक आहे, लास्ट इयर असे भरपूर विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाइल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय बाळांनो। का? योग्य काउन्सिलिंग केली, योग्य कॉलेज लिस्ट बनवली काउन्सिलर कडून। ठीक आहे, योग्य ऍडमिशन प्रोसेसला समजलं, योग्य डॉक्युमेंटेशन केलं। ऍडमिशन प्रोसेसमध्ये 1000 चुका होणार असतात बाळांनो, आणि एक चूक तुमचं ऍडमिशन कॅन्सल करून देते। ठीक आहे, म्हणून लो लेवलच्या, लो पर्सेंटाइलच्या विद्यार्थ्यांना पण एक टॉप लेवल कॉलेज भेटलेलं आहे। ठीक आहे, अशी खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप हाय पर्सेंटाइल होते, तरी ते आज 3rd क्लास कॉलेजेसमध्ये। का रे बाळांनो? स्वतःहून सगळी गोष्ट करायला गेले, भरपूर मिस्टेक केला ऍडमिशन प्रोसेसमध्ये आणि ऍडमिशन कॅन्सल झाले। ठीक आहे,
डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट राऊंड, ILS राऊंड, सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला गाईड केलं जातं बाळांनो. ठीक आहे. एक पर्सनल काउन्सिलर तुमच्यासाठी नेमला जातो जो नेहमी तुमच्या सोबत असतो जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. तुमची पर्सेंटाईल किती, कॅटेगरी कोणती, सिटी कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून पर्सनल काउन्सिलर तुमची पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट बनवतात, जेणेकरून त्या कॉलेज लिस्टने तुम्हाला कमी मार्क्सने सुद्धा चांगलं पर्सेंटाईल क्रॅक व्हावं आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची असते बाळांनो, जेणेकरून कमी मार्क्सला पण एक चांगलं कॉलेज टार्गेट करता येईल. ठीक आहे. जर तुमचे हाय मार्क्स आले असतील बाळांनो, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे, याला विसरू नका. हे 50% काम जर तुम्ही व्यवस्थित नाही केलं तुम्ही थर्ड क्लास कॉलेजमध्ये जाणार. ज्यांचे लो मार्क्स आले असतील बाळांनो, घाबरू नका, 50% काम अजूनही बाकी आहे. जर हे 50% काम व्यवस्थित केलं तर तुम्ही टॉप लेवल कॉलेजमध्ये जाणार. ठीक आहे. बेस्ट कॉलेज लिस्ट प्लस बेस्ट काउन्सिलिंग तुमचं डिसाईड करते बेस्ट कॉलेज, आणि बेस्ट कॉलेज लिस्ट तुमचे पर्सनल काउन्सिलर बनवतील. ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं चूक नका करू. इथं एक चूक तुम्हाला 4 वर्ष तर भोगावेच लागेल, त्यानंतर सुद्धा तुम्हाला रिग्रेट होईल. ठीक आहे. इथं चूक नका करू. काही अडचण असेल तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करा. ठीक आहे. कॉल रिसीव्ह करणं माझ्याकडनं शक्य होत नाही बाळांनो जास्त, म्हणून व्हॉट्सअप नक्कीच करा. बघूया आपण आता टॉप लेवल कॉलेज बद्दल. जर तुम्हाला टॉप लेवल कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं आहे बाळांनो आणि तुमची कॅटेगरी जर ओपन आहे बाळांनो, ठीक आहे, त्या जागेवर तुम्हाला लागतील बाळांनो कमीत कमी 90 मार्क आणावे लागतील. आता घाबरून जाऊ नका, मी अजून पुढे काय सांगतोय प्लीज ऐकून घ्या थोड्याशा गोष्टी. ठीक आहे. 90 सांगितलं म्हणजे खूप जास्त नाही आहेत बाळांनो, इथं मी 90% नाही बोलत आहे. ठीक आहे. 90 मार्क बोलतोय, प्लीज या गोष्टीला समजून घ्या. अजून आपल्याला पर्सेंटाईल माहित नाही म्हणून पर्सेंटाईल बद्दल बोलायचं नाही आपल्याला, है ना, मार्कांविषयी बोलतो मी. ओबीसी, जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये आहात बाळांनो, तुम्हाला कमीत कमी 80 मार्क इथं आणावे लागतील टॉप कॉलेजमध्ये जाण्यासाठी. जर तुम्ही एनटी कॅटेगरीमध्ये आहात बाळांनो, 70 मार्क तुम्हाला आणावे लागतील बाळांनो. SC ST मध्ये आहात बाळांनो, तुम्हाला SC ST मध्ये कमीत कमी इथं 65 मार्क्स आणावे लागतील, आणि SC BC किंवा EWS कॅटेगरी जर तुमची आहे बाळांनो, तुम्हाला 82-83 मार्क इथं आणावे लागतील. आता हे सांगितलं मी तुम्हाला टॉप लेवल कॉलेजेसचे कॅटेगरी वाईज कट ऑफ. जर याच्यापेक्षा कमी जरी मार्क आले बाळांनो तरी तुम्ही टॉप लेवल कॉलेजमध्ये जाऊ शकतात, पण कसं, योग्य काउन्सिलिंग, योग्य कॉलेज लिस्ट बनवल्याने. कारण भरपूर वॅकंट सीट्स असतात, तिथं जर आपण आपल्या कॉलेजचं नाव टाकून दिलं, ऑप्शन फॉर्म मध्ये ते 1 नंबरला टाकून दिलं किंवा 2 नंबरला टाकून दिलं, तिथं तुमचं लवकर अलोकेशन होऊन जातं. कारण खूप ट्रिक्स असतात बाळांनो या ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आता M1 लेवल कॉलेजेसमध्ये बाळांनो, M1 लेवल कॉलेजेसमध्ये जायचंय तर तुम्हाला ओपनला कमीत कमी 80 मार्क आणावे लागतील. ठीक आहे. ओबीसी वाल्यांना 70 मार्क आणावे लागतील बाळांनो. NT वाल्यांना इथं 60 मार्क आणावे लागतील बाळांनो. SC ST वाल्यांना इथं 55 मार्क आणावे लागतील, आणि SC BC किंवा EWS वाल्यांना इथं 72 ते 73 मार्क इथं आणावे लागतील बाळांनो. हे झालं M1 कॉलेजेसमध्ये. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो आपलं ध्येय काय, टॉप, M1, M2, लो आणि बिलो लो. आपलं ध्येय काय, टॉप, टार्गेट आपलं टॉपच आहे. टॉप नाही भेटलं तर M1 नाही भेटलं तर M2, बस. याच्या व्यतिरिक्त आपल्याला जायचं नाही कुठं. ठीक आहे. मी जाऊ देणार नाही या गोष्टीची, मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे. आता M2 लेवल कॉलेज बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, M2 लेवल कॉलेज बद्दल ज्यांचं ऍव्हरेज पॅकेज किती असतं, 6 लाख रुपये वर्षाचं. ठीक आहे. अशा कॉलेजमध्ये जायचंय बाळांनो, तर ओपनला तुम्हाला 70 मार्क लागतील बाळांनो, ओबीसीला इथं 60 मार्क लागतील, एनटीला इथं 55 मार्क लागतील, SC ST वाल्यांना 50 मार्क लागतील फक्त, आणि SC BC किंवा EWS वाल्यांना इथं 62 किंवा 63 मार्क लागतील बाळांनो. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो 5 कॅटेगरी असतात कॉलेजेसचा, टॉप, M1, M2, लो आणि बिलो लो. ठीक आहे. जर तुम्हाला M1 लागत असेल नॉर्मल प्रोसेसने, ठीक आहे, तर काउन्सिलिंगने तुम्हाला टॉप लागेल बाळांनो. जर तुम्हाला M2 लागत असेल तर काउन्सिलिंगने प्रोसेसने तुम्हाला M1 लागेल. जर तुम्हाला L लागत असेल तर तुम्हाला M2 लागेल. एक लेवल तरी नक्कीच इम्प्रूव्ह होते, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे. आता जर तुम्हाला लो लेवल कॉलेजमध्ये जायचं ज्यांचं ऍव्हरेज पॅकेज 4 लाख रुपये, ठीक आहे, आता या कॉलेजेसमध्ये पण भरपूर विद्यार्थी 10-10 लाखाचे पण पॅकेज क्रॅक करतात बाळांनो, पण ते विद्यार्थी किती असतात, क्वचित असतात, टॉपर असतात. आपण कशाचं बोलतोय, ऍव्हरेज मीडियम लेवल विद्यार्थ्यांचं बोलतोय. ठीक आहे. जर तुमचे लो कॉलेजेसमध्ये जर बोलायचं झालं बाळांनो, 60 मार्क इथं तुम्हाला लागतील ओपनसाठी, इथं तुम्हाला ओबीसी साठी 50 लागतील, SC ST साठी तुम्हाला इथं 40 मार्क लागतील बाळांनो, NT साठी इथं 45 लागतील, आणि SC BC किंवा EWS साठी तुम्हाला इथं 52-53 मार्क लागतील बाळांनो. ठीक आहे. आणि लो लेवल कॉलेजमध्ये बाळांनो जर याच्यापेक्षा पण कमी आलं बाळांनो, ठीक आहे, तर तुम्ही एक बिलो लो लेवल कॉलेजमध्ये जाणार. बिलो लो लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी ओपनला 55 बाळांनो, ओबीसीला 45, NTला 35, SC ST ला 35, NTला तुमचे 40, आणि इथं तुमचे 47-48 मार्क तुम्हाला लागतील SC BC किंवा EWS ला. याच्याहून कमी मार्क असतील बाळांनो तुम्हाला अजून लो लेवलचं कॉलेज भेटेल. ठीक आहे. आणि याच्याहून लो असतील तर तुम्ही एक बॅकअप ऑप्शन क्रिएट करून ठेवा, जसं की BSc झालं किंवा BCA झालं. मी तरी सजेस्ट करेल एक बॅकअप ऑप्शन क्रिएट करून ठेवा, है ना.
बघा, तुम्हाला भरपूर गोष्टी वाईट वाटत असतील की सर तुम्ही असं कसं काय म्हणतात की आम्ही BSc ला जावं किंवा आम्ही BCA ला जावं. मी जायला नाही सांगत आहे तुम्हाला, मी बॅकअप ऑप्शन क्रिएट करायला सांगतोय बाळांनो. ठीक आहे, माझं काम आहे तुमचं नुकसान नाही होऊ देणं, हे माझं काम आहे ना. मी 90 मार्क्स वाल्यांना सांगितलं का BCA ऍडमिशन घ्यायला, 100, 120, 150 मार्क्स वाल्यांना सांगितलं का BCA ऍडमिशन घ्यायला? नाही. तुम्हाला सांगितलंय म्हणजे कुठं ना कुठं तिथं डायसी आहे गोष्टी, म्हणून मी तुम्हाला सांगितलं बाळांनो. ठीक आहे, आता भरपूर विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल अजून सुद्धा माहिती नाही. ठीक आहे, तर हे तुमचे मार्क्स आहेत बाळांनो. त्या मार्क्सनुसार इझी शिफ्टमध्ये तुमचे एवढे पर्सेंटाईल येतील, मॉडरेट शिफ्टमध्ये एवढे येतील बाळांनो, डिफिकल्ट शिफ्टमध्ये एवढे पर्सेंटाईल तुमचे येतील. ठीक आहे, हे सगळे मार्क्स तुम्ही इथं बघू शकता, याचे इझी शिफ्टचे, मीडियम शिफ्टचे आणि डिफिकल्ट शिफ्टचे. ठीक आहे, आता हे पूर्ण कट ऑफ्स बद्दल मी तुम्हाला नॉलेज दिलं बाळांनो. मी तुम्हाला गॅरंटी देतो जरी कमी मार्क आले ना, एक चांगल्या लेवल कॉलेजमध्ये डेफिनेटली पॉसिबल आहे. पण तुम्ही असं नका एक्सपेक्ट करू 20% तुम्हाला टॉप लेवल कॉलेज भेटेल. ही गोष्ट एक्सपेक्टेशन घेऊन काउन्सिलिंग मध्ये एनरोल नका करू. ठीक आहे, हा जर तुम्हाला 4-5 लेवल सांगितले मी, टॉप, M1, M2, लो आणि बिलो लो, है ना. जर तुम्हाला M2 भेटत असेल तर काउन्सिलिंगने, योग्य काउन्सिलिंगने तुम्हाला M1 भेटेल. M1 भेटत असेल तुम्हाला नॉर्मली तर योग्य काउन्सिलिंगने तुम्हाला टॉप भेटेल बाळांनो. एक लेवल अप कॉलेज नक्कीच भेटेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. आता एक लेवल वरतीचा फायदा काय असतो माहिती आहे? M2चं ऍव्हरेज पॅकेज किती आहे? 6 LPA, 6 लाख रुपये वार्षिक सॅलरी. याचं किती? M1चं किती? 10 लाख रुपये. 4 लाखचा फरक पडला. इट्स नॉट लेस, है ना. समजलं गोष्ट? ठीक आहे, बेस्ट कॉलेज लिस्ट, बेस्ट काउन्सिलिंग, तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटून देईल बाळांनो. काही अडचण असेल तुम्ही नक्कीच या नंबरवर व्हॉट्सअप करा, प्लीज व्हॉट्सअप करा. कॉल्स माझ्याकडनं जास्त रिसीव्ह नाही होत बाळांनो, कारण मला तुम्हाला सेशन्स पण द्यायचे असतात आणि मला दुसऱ्याला कोणाला नाही बसवायचं कॉल रिसीव्ह करायला. ठीक आहे, मला नाही आवडत. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग आणि 1 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मेंटरशिप प्रोव्हाइड केलेली बाळांनो. नक्कीच विश्वास ठेवू शकतात. पर्सनल काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये नक्कीच एनरोल करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.